माझ्या लग्नाचा बस्ता होता, पण माझ्या आवडीचं मात्र काहीच घेतलं गेलं नाही. हाय, मी स्नेहा आणि मी तुम्हाला सांगते आहे माझ्या लग्नाची गोष्ट. पण त्याआधी आज मी जे काही तुमच्यासोबत DIY शेअर करते आहे, ॲक्च्युली हे दिवाळीच्या वेळेस बनवलं होतं आणि लाँग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे. शॉर्ट व्हिडिओ एडिट करून ठेवलेला, पण तेवढं व्हॉईस ओव्हर राहिलेलं म्हणून ते ड्राफ्टमध्ये सेव्ह होतं. म्हटलं चला आता इनबॉक्स क्लिअर करावा वर्षाच्या शेवटी म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. जसं काल मी बोलले, अगदी लग्नाला नकार देऊन मी आरोहीच्या पप्पाला ब्लॉकही केलं. 4 ते 5 दिवस मी एक शब्दही त्यांच्यासोबत बोलली नाही. तेही तिकडे परेशान की माझी काय चुकी की हिने अचानक मला ब्लॉक केलं. शेवटी न राहून त्यांनी पप्पांना फोन केला आणि पप्पांनी जे आहे मग आमच्या दोघांचं बोलणं घडवून आणलं. सो माझ्या भरपूर कंप्लेंट्स होत्या. लग्नाच्या आधीच तुम्ही असे वागताय माझ्या फॅमिलीसोबत, तर पुढे काय होईल, असे बरेचसे प्रश्न माझ्या मनात होते आणि ते मी धाड त्यांना बोलवून दाखवले. कारण लग्नाच्या आधी तितकी धाडशी मी होतीच. म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला वाढवलेलंच तसं होतं. पण नंतर आरोहीच्या पप्पांसोबत बोलल्यावर माझ्याही लक्षात आलं की यात आरोहीच्या पप्पांची काहीच चुकी नव्हती. तिसरा माणूस काहीतरी बोलून गेला आणि त्याची शिक्षा आपण आपल्या नवऱ्याला होणाऱ्या किंवा आपल्या नात्याला देतो हे मलाही जाणवलं. आणि पुन्हा जे आहे मी हसत हसत लग्नाला तयार झाले. आणि इथे पुन्हा सांगावंसं वाटतं, हे चौथ्यांदा तुटून पुन्हा एकदा जुळलेलं माझं लग्न होतं. सो आता वेळ होती लग्नाचा बस्ता खरेदी करायचा. ॲक्च्युली सर्व काही माझ्या पप्पांकडनंच होणार होतं. तरीसुद्धा बस्त्याच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी ज्या मला हव्या होत्या त्या मला घेताच आल्या नाहीत. प्रत्येक गोष्टीत हे असं नाही तसं, ते तसं नाही तसं, हे जास्त दिवस टिकणार नाही, हे ओव्हर फॅशन होतं, यामध्ये भरपूर घट लागते, महाग साड्या घेऊन करायचंच काय, की कशी दुसऱ्यांच्या आयुष्यात लोक लुडबुड करू शकतात खरंच कळत नाही. पण त्या एका व्यक्तीमुळे आयुष्यात पहिल्यांदा मी कॉम्प्रोमाइज करत होते, तेही माझ्या बस्त्याच्या दिवशी आणि तेही माझ्याच पप्पांचे पैसे असून देखील.